नमस्कार, मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली. चला माऊली, झाली ना सगळी तयारी? पंढरीला निघायची घटिका आली बरं का. प्रवास लांबचा आहे म्हणून सोबत फार ओझं घेऊच नका. संसाराची घरादाराच्या चिंतांची गाठोडी त्या इंद्रायणीच्या काठीच सोडून या. नातागोत्यांच्या मोहाच्या अवास्तव अपेक्षांच्या पिशव्या आधीच खाली ठेवून द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीपणाची, स्व अस्तित्वाची अगदी मनापासून जपून ठेवलेली पेटी माऊलींच्या चरणी रीती करा आणि मगच पहिलं पाऊल टाका. नाहीतर इतकं मोठं आणि अवजड सामान या एकरूप होण्याच्या मार्गावर वाहिलं तर भोगांनी दमछाक होणारच ना. आता तुम्ही म्हणाल की बाई मग घेऊ तरी काय? तर फार काही नाही, 4-2 जोडी कपडे घ्या, मनात त्या सावळ्या विठोबाचं ते समाधान देणारं रूप ठेवा, गळ्यात टाळ, तुळशीची माळ, अन्मुखात ते शाश्वत हरिनाम. कारण वारी ही फक्त देहाची नाही तर मनाची देखील होत असते. या संपूर्ण प्रवासात आपल्यातल्या विकारांची जी शुद्धी होते त्याची सुरुवात होते ती मनापासून. वारीत प्रत्येक माणसात भेटणारा पांडुरंग हळूहळू आपल्यातलं मी पण दूर करत जातो आणि मागे सोडतो तो फक्त एक निरागस भक्त, तन मनाने त्या विठ्ठल चरणांची आस लागलेला, त्याच्या भक्तीत मायेत सचैल न्हाऊन निघण्यासाठी आसावलेला एक वारकरी. रामदास स्वामी म्हणून गेले तसं, मन हे विवेके विशाल करावे, मन हे विवेके विशाल करावे, मग आठवावे परब्रह्म, परब्रह्म मनी तरीच निवळे, परब्रह्म मनी तरीच निवळे, जरी बोधे गळे अहंकार, जरी बोधे गळे अहंकार. आपल्या शब्दवारीच्या रूपाने का होईना पण तो सावळा विठ्ठल त्याची आपल्याकडून सेवा करून घेतोय हीच किती सुखाची गोष्ट आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांच्याच मनात ज्या विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे त्याचं तुकोबांनी केलेलं वर्णन ऐकूया आणि या प्रवासाचा श्रीगणेशा करूया. तुकोबाराय म्हणतात, करकटावरी तुळसीच्या माळा, करकटावरी तुळसीच्या माळा, ऐसे रूप डोळा दावी हरी, ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप डोळा दावी हरी, कटी पितांबर कास मिरविली, कटी पितांबर कास मिरविली, दाखवी वहिली ऐसी मूर्ती, गरुड पारावरी उभा राहिलासी, गरुड पारावरी उभा राहिलासी, आठवे मानसी तेची रूप, आठवे मानसी तेची रूप, झुरोनी पांजरा होऊ पाहे आता, झुरोनी पांजरा होऊ पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया, येई पंढरीनाथा भेटावया, तुका म्हणे माझी पुरवावी आस, तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये, विनंती उदास करू नये. हे पांडुरंगा, तुझ्याच चरणाची भेटीची आस घेऊन निघालं. ही शब्दवारी, हा प्रवास सुफल होऊ दे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी.